नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्रायमरी स्कूलमध्ये मी सहशिक्षिका श्रीमती पवार KS इंग्रजी विषयासाठी इयत्ता 3री या वर्गाचा व्हिडिओ सादर करत आहे. टॉपिकचे नाव आहे प्रिया इन द व्हिलेज, लेक्चर नंबर 7. Our topic is Priya in the Village, Part 1. In this topic, some activities are given and that activities are look at the words carefully, say with me. म्हणजे दिलेले शब्द लक्षपूर्वक पाहणे, त्यानंतर सोबत म्हणणे. Here we can see a picture is given and in that picture we can see a view of village is given. In the picture there are some animals. Then children are playing. Women are doing their household work. And no more rush of traffic. Everywhere we can see trees, plants, and not so much crowd. या दिलेल्या चित्रामध्ये आपण काही प्राणी पाहत आहोत. मुलं खेळताना दिसत आहेत. काही स्त्रिया आपली दररोजची कामं करत आहेत. कुठेही गजबज आपल्याला दिसत नाही. तसेच सगळीकडे हिरवेगार वनराई आपल्याला दिसत आहे. झाडं दिसत आहेत. ट्रॅफिक नाही. यावरून लक्षात येते की हे चित्र एका गावातील आहे, खेड्यातील आहे. या प्रिया इन द व्हिलेज टॉपिक संदर्भात काही नवीन शब्दार्थ आपल्याला दिलेले आहेत आणि ते अशा प्रकारे आहे. SMALL स्मॉल म्हणजे लहान, VILLAGE व्हिलेज गाव, HOUSES हाऊसेस घरे, CLOSETOGETHER क्लोज टुगेदर जवळजवळ, LANES लेन्स अरुंद गल्ली, FRESH फ्रेश ताजे, WARM वार्म गरम, BUFFALOES बफेलोज म्हशी, COWS काऊस गाई, BUY बाय विकत घेणे. हे काही नवीन शब्द आपल्या या टॉपिकमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा अर्थ आपण पाहिलेला आहे. स्मॉल म्हणजे लहान, व्हिलेज म्हणजे गाव, हाऊसेस घरे, क्लोज टुगेदर म्हणजे जवळजवळ, लेन्स म्हणजे अरुंद गल्ल्या, बोळी, फ्रेश म्हणजे ताजे, वार्म म्हणजे गरम उबदार, बफेलोज म्हणजे म्हशी, काऊज गाई, बाय म्हणजे विकत घेणे. आता आपण पाहूया की आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेले आहे. हाय, आय एम प्रिया. बघा, प्रिया आपल्याशी बोलत आहे आणि प्रिया आपल्याला थोडीशी माहिती सांगत आहे. काय म्हणते ती? हाय, आय एम प्रिया. आय लिव्ह इन अ स्मॉल व्हिलेज. देअर आर मेनी हाऊसेस इन अवर व्हिलेज. द हाऊसेस आर क्लोज टुगेदर. देअर आर स्मॉल लेन्स between the houses. There are many plants and trees around the houses. बघा,
थोडक्यात आपल्याला प्रियाने त्याच्या गावाची माहिती सांगितलेली आहे. प्रिया काय म्हणते, हाय आय एम प्रिया, मी प्रिया आहे. आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज. वेअर डू प्रिया लिव्ह? शी लिव्ज इन अ स्मॉल विलेज. मी एका छोट्या खेड्या गावात राहते. देअर आर मेनी हाऊसेस इन अवर विलेज. आमच्या गावामध्ये खूप अशी घरं आहेत. प्रिया म्हणते की आमच्या गावामध्ये खूप घरं आहेत. देअर आर मेनी हाऊसेस इन अवर विलेज अँड द हाऊसेस आर क्लोज टुगेदर. हाऊ आर द हाऊसेस? दे आर क्लोज टुगेदर. घरं कशी आहेत? अगदी जवळजवळ आहेत. देअर आर स्मॉल लेन्स बिटवीन द हाऊसेस. म्हणजे घरांच्या दरम्यान मध्ये छोट्या छोट्या गल्ल्या बोळी आहेत. देअर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज अराउंड द हाऊसेस. व्हॉट इज देअर अराउंड द हाऊसेस? देअर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज. प्रिया म्हणते की ह्या सर्व घरांच्या भोवती झाडं, मोठमोठी झाडं आहेत, रोपं आहेत. पुढे पाहूया. बघा या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत आता गाई म्हशी दिसत. खेडेगाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी गाई म्हशी दिसत आहेत. Here we are looking cows, buffaloes, and a man is giving milk to a girl. What is said here? Priya is saying that Dajiba Kaka is our neighbor. He keeps cows and buffaloes. He milks them every day. We buy milk from him. It's nice and fresh and warm. Priya is saying that Daji Kaka is her neighbor and the girl who is taking milk is Priya. What does Dajiba Kaka? Daji Kaka keeps cows and buffaloes. दाजी काका काय करतात? त्यांच्याकडे गाई आणि म्हशी ठेवतात आणि दररोज प्रियाच्या घरी दूध देतात. ही मिल्क्स देम एव्हरी डे. वी बाय मिल्क फ्रॉम हिम. प्रिया आणि त्यांचे कुटुंबीय दाजी काकांकडनं दूध घेतात आणि ते दूध कसे असते? इट्स नाईस अँड फ्रेश अँड वार्म. अगदी ताजे, छान आणि उबदार असते. म्हणजे लगेचच्या लगेच गाई म्हशींनी दिलेले दूध तेव्हाच्या तेव्हाच हे विकत घेतात. त्यामुळे ते कसे असते? उबदार असते. त्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान त्या दुधामध्ये जाणवते. तर अशा प्रकारे ही प्रिया ज्या व्हिलेजमध्ये राहते, ज्या खेड्यामध्ये राहते, तेथील वर्णन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. चित्र अतिशय सुंदर दिसत आहे. त्यामध्ये सगळे प्राणी दिसत आहे जे आपल्याला शहरांमध्ये बघायला मिळत नाही. इकडे वरती एक मांजर बसलेली दिसत आहे. देअर इज अ कॅट, हेन्स, then cows, buffaloes, goats, and we cannot see these animals in city. Now what is asked to us? Name the things you see in the picture. We have to tell English names for that pictures. Well म्हणजे विहीर, trees झाडे, plants छोटी छोटी झाडे, हाऊसेस घरे, ॲनिमल्स प्राणी, डॉग कुत्रा, गोट बकरी, कॅट मांजर, बफेलोज म्हशी, काऊज गाई, मिल्क दूध, हेन कोंबडी, विमेन स्त्रिया, मेन पुरुष, बॉय मुलगा, गर्ल मुलगी, सायकल बुलक कार्ट बैलगाडी. म्हणजे इतक्या सगळ्या वस्तू आपण या चित्रामध्ये पाहत आहोत. आणि अशा प्रकारे आपण एका गावामधील वातावरण कसे आहे हे या चित्रातून तसेच प्रियाने आपल्याला सांगितले आहे की कशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण आहे ते आपण पाहिले आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण सिटीमधील वातावरण कसे आहे ते पाहूया. रिया इन द सिटी पार्ट फर्स्ट या टॉपिकमध्ये. थँक्यू. वी हॅव फिनिश्ड प्रिया इन द व्हिलेज पार्ट फर्स्ट.